याच्या अगोदर यांनी काही कामं केलेले नाही। पहिल्यांदा रस्ते तयार करताय आणि नंतर पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी पुन्हा रस्ते खणताय। बिकॉज मी आता 25 ची आहे, बट स्टील मला अजून पण 60च्या घरात राहावं लागतं। उसके साथ में ना बीबी है ना बच्चा है, झोली वाला बाबा है, 2 बाबा है, एक योगी और दूसरा मोदी। सो वी आर फ्रॉम पब्लिक आय। आम्हाला तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारायचे इलेक्शन्सबद्दल। सो आताचे गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी काही स्कीम्स काढले होते, जसं की लाडकी बहीण योजना। सो तुम्हाला काय वाटतं त्या योजनेबद्दल, त्यांनी काय इम्पॅक्ट पाडला आहेत का? असं जर बघितलं ना तर प्रत्येकाचे प्लस मायनस असतात। नो डाऊट फिमेलसाठी चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्याच्याने जर बघितलं तर जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांचे पेमेंट्स नाही झाले। खरं बघितलं तर त्यांच्या पेमेंट्समधले पैसे इकडे गेले। फिमेलसाठी चांगली आहे, बट त्यांनी दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हनी हा विचार पण करायला पाहिजे होता। आणि मीडिया जी आहे त्यांनी खूप जास्त हायलाईट करून सांगितलं आपल्याला लाडकी बहीण योजनाबद्दल। सो तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे चांगल्या पर्स्पेक्टिव्हनी सांगितलं की मीडियाचा याच्यामध्ये काय रोल असायला पाहिजे? त्यांनी कसं असं इलेक्शन जेव्हा येतील तेव्हा कसं रोल त्यांचा कसा असायला पाहिजे? खरं जर बघितलं तर मीडिया आता कम्प्लीट बायस्ड आहे, अनबायस्ड म्हणू नाही शकत। तर मीडियाने असं नाही करायला पाहिजे की इलेक्शन जवळ आहे, कोणी म्हणतं त्यामुळं त्यांची ती स्कीम प्रमोट करावी। ही आता फॉर एक्झाम्पल लाडकी बहीण योजना ही नेहमीसाठी जर चालत असली ही चांगली आहे फिमेलसाठी, तर दे शुड प्रमोट इट एव्हरी टाइम, नॉट जस्ट ॲट द पर्टिक्युलर टाइम। तर मग तुम्हाला काय वाटतं आत्ताची जी गव्हर्नमेंट येणार आहे, म्हणजे कशा पर्स्पेक्टिव्हनी काय काम केलं पाहिजे त्यांनी चांगलं? सगळ्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने चांगले गेलं पाहिजे, एकाच याच्यानी नाही। फिमेल्सची सेफ्टी हिशोबाने नो डाऊट खूप सगळ्या स्कीम्स काढल्या आहेत, पण प्रत्येक वेळेस इफेक्टिव्ह नसतात। थोडंफार त्याबद्दल अजून प्रिकॉशन्स घ्यावेत आणि थोडंसं सेफ्टी अजून, बिकॉज मी आता 25 ची आहे, बट स्टील मला अजून पण 60च्या घरात राहावं लागतं। सो यू कॅन इमॅजिन सेफ्टी काय लेवलवर आहे। म्हणजे सेफ्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्याला प्रायोरिटाईज केलं पाहिजे। आपल्याला नो डाऊट फिमेल्सला फ्रीडम दिला आहे, बट फ्रीडम सोबत सेफ्टी पण असली पाहिजे ना। जसं मुलं बेधडक 11, 1, 2 वाजेपर्यंत पण राहू शकतात, मुली नाही। मुली 8 पण वाजलं तर विचार करू शकतो मला आता पटकन घरी जावं लागेल। तो आपको कुछ चेंजेस की ज़रूरत है, वही गवर्नमेंट आना चाहिए क्या कोई और गवर्नमेंट चाहिए? यहाँ पे बीजेपी आना चाहिए। बीजेपी आना चाहिए, तो क्यों आना चाहिए आप इस बारे में बता सकते हैं? हिंदू राष्ट्र जो बचाना है तो इसलिए बीजेपी गवर्नमेंट चाहिए, क्योंकि ये एक वास्ता है, उसके साथ में ना बीबी है ना बच्चा है, झोली वाला बाबा है, 2 बाबा है, एक योगी और दूसरा मोदी। हमको दाम चाहिए। मैं भी किसान हूँ, मैं यही चाहता हूँ कि किसान के लिए जो भी हो, कोई भी अनाज हो, वो अनाज का सही दर्जा दो, सही दर्जे से उसको बिको। हॅलो, तुम्हाला काय वाटतं, जी करंट गव्हर्नमेंट आहे ती चांगली आहे की तुम्ही त्यामध्ये चेंजेस एक्सपेक्ट करता? गव्हर्नमेंटमध्ये एवढं काही खास नाही आहे, कारण की यांनी योजना फक्त आता मार्केटिंगमध्ये इलेक्शनच्या टायमाला आणलेल्या आहेत। याच्या अगोदर यांनी काही कामं केलेले नाही। आणि जो आत्ताचा इथलचा बी आमदार असेल यांनी पण अगोदर या 15 ते 20 वर्षापासून आमदार आहे या भागात, पश्चिम भागात, पण यांनी सुद्धा आतापर्यंत कोणते चांगले कामं केले नाही, किंवा तरुण वर्गाला रोजगार उपलब्ध करून देण्याचा, किंवा एज्युकेशनच्या रिलेटेड कोणी जर स्कॉलरशिप पाहिजे असेल त्यांच्याकडून जी मिळणार असेल ती भेटत नाही त्यांना। असे बरेचसे कामं आहेत जे केलेले नाही आहेत चालू आमदारांना। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे डेव्हलपमेंट ते बोलतात ते करत नाही करत। त्यांचं सरकार निवडून आल्यावर त्यांनी कोणती डेव्हलपमेंट केली नाही, ते बस येईपर्यंत त्यांनी बोलतात, फक्त ते ॲडव्हर्टायझिंग आहे, त्याचं फेक येते। ओके। आणि तुमचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत नवीन गव्हर्नमेंटकडून की त्यांनी काय सुविधा करायला पाहिजे नवीन? त्यांनी मुळात जर गोष्ट पहिली बघितली तर रोजगार निर्माण करून द्यायला पाहिजे, आणि इथले रस्ते वगैरे, इथली स्वच्छता, या गोष्टीवर, एज्युकेशनवरती, या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे। जे आत्ताचं जे सरकार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की तो सरकार चांगले आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस पाहिजे? आत्ताचे सरकार खूप छान आहेत, एकनाथ शिंदे एकदम ग्रेट सरकार आहेत, आणि जास्त करून महिलांना त्यांनी खूप संधी दिलेली। खेड्यातल्या महिलांना कसं होतं, 1 रुपया पण त्यांच्याजवळ नसायचा, त्याच्यामुळे त्यांची काही असं बोलायची वगैरे हिंमत नव्हती, पण आता त्यांनी जे 3000 रुपये दिले त्या बायका, त्याच्यामुळे त्यांची थोडी हिंमत आली आणि घरात पैसे खर्चण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा पण आला, त्याच्यामुळे खूप छान सरकार आहे। आणि आपल्या ह्या सरकारने आता जे काही डेव्हलपमेंट्स केलेल्या आहेत त्या योग्य आहेत की तुम्हाला त्यांच्यामध्ये अजून काही बदल पाहिजे? काही नाही, खूप छान आहेत, काहीच बोलायचं काम नाही, खूप एकदम सरकार खूप छान आहे। आणि आता
सध्याचं जे करंट चालू आहे इलेक्शन्स त्याबद्दल तुमचं काय मत आहे की कोणती सरकार यायला पाहिजे? आपलं हेच यायला पाहिजे, एकनाथ शिंदेच यायला पाहिजे एक मताने. मॅम, लाडकी बहीण योजना जी सरकारने आता काढलेली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप छान योजना आहे, कारण गरीब वर्गातून महिलांना अजिबात पैसे हाताळायला मिळत नव्हते, पण आता ह्या BJP सरकारमुळे ते शक्य झालं आहे आणि सगळ्या महिला अगदी खुश आहे. त्यामुळे BJPचंच सरकार यायला पाहिजे. त्यांची दिवाळी खूप आनंदात झाली बरं का यावर्षी. मग सगळ्या लाडक्या बहिणीचे म्हणजे आमच्याकडे जे कामवाले वगैरे आहेत ना त्यांना आम्ही विचारलं तर त्यामध्ये आमची दिवाळी यावेळेस खूप छान झाली. म्हणजे सरकारने महिलांसाठी खूप जास्त चांगलं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे तेच यावेत ही सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि रोडचे वगैरे कामं पण म्हणजे संभाजीनगरमध्ये आधी खूप खड्डे होते, आता ऑलमोस्ट रोड छान झाले आहे. जे ओव्हरऑल जे डेव्हलपमेंट सामान्य जनताला पाहिजे असते ती सरकारने खूप चांगली छान झालं असं. तर आम्ही वेळेत म्हणजे पोहोचू शकतो आणि खूप छान ही डेव्हलपमेंट आहे. आणि शहराचाही विकास तेवढाच गावाचाही विकास हे सरकार करत आहे. आणि महिलांच्या सेफ्टीबद्दल तुम्ही काय बोलू शकता? सरकारने काय नवीन केलेले आहेत, इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत किंवा काही तुम्हाला जर काही चेंजेस पाहिजे असतील तर तुम्ही काही सांगू शकता का? सरकार प्रत्येक ठिकाणी पुरू शकत नाही, पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर राहू शकत नाही, पण काही अशा योजना कराव्या की ज्यांनी महिला म्हणजे स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील, जसं त्यांना ट्रेनिंग देऊन वगैरे असं किंवा पथक असं हे करून योजना करून त्यांना हे करावं. म्हणजे गव्हर्नमेंट तर इतकं लक्ष देऊ नाही शकत प्रत्येक ठिकाणी. सो तुम्हाला काय वाटतं, जे आत्तापर्यंत तुम्ही बघितल्या जे वोट करत आले, तर इलेक्शन आपल्या कंट्रीमध्ये फेअर इलेक्शन होतात का? तसं तर काही सांगू शकत नाही, कारण भरपूर फ्रॉड आहेतच सगळीकडे. बरोबर. त्यामुळे एकदम ॲक्च्युली प्युअर इलेक्शन होतं असं काही नाही आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की सध्याची जी गव्हर्नमेंट आहे ती मस्त चालू आहे एकदम, की गव्हर्नमेंट बदलावची गरज आहे? सध्याच आता गव्हर्नमेंट चांगलं चालू आहे, कारण त्यातनं बरंचसं बाहेर निघालेलं लोकांचं भ्रष्टाचारचं ह्याचं त्याचं, त्याच्यामुळे ते हे गव्हर्नमेंट तसं चांगलंच आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि तुम्ही आता एक सध्या ट्रेंडिंग जर चालू आहे ते जर विचारलं तर लाडकी बहीण योजनाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते एकदम मस्त झालंय की कुठं ना कुठं काहीतरी प्रॉब्लेम आहे? नाही, लाडकी बहीण योजना ही काही एवढी विशेष नाही आहे, कारण काय होतं आहे याच्यात खूप जण म्हणजे सगळ्याच महिला ह्या भरतात आहे फॉर्म्स वगैरे, पण त्याच्यात कुठलं म्हणजे योग्य आहे, कुणाला मिळायला पाहिजे त्या व्यक्तीला ते मिळत नाही आहे. ओके, हां, हे जरुरी आहे, कारण की ना खूप सारे लोक असे ज्यांना नाही भेटलं पाहिजे स्टील त्यांना भेटते, आणि ज्यांना भेटलं पाहिजे त्यांना नाही भेटत आहे. सध्या इलेक्शनचं एकदम क्रेज चाललं आहे सगळीकडे. ट्रेंडिंग म्हटलं तर नुसतं भोंगे घेऊन फिरताय लोक इलेक्शनचे वगैरे. सर, माझा प्रश्न असा आहे की तुमच्या अनुभवाने तुम्हाला काय वाटतं, इलेक्शन आपल्या कंट्रीमध्ये इंडियामध्ये फेअर होतात का? नाही होत फेअर होत नाहीत. बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार होतो आणि उमेदवार हे सगळे भ्रष्टाचारीच आहेत. कारण जनतेचा प्रतिनिधी कसा असावा, तो जनतेचा सेवक असावा. आणि इथे लोकांचे बिअर बार आहेत, त्यांच्याकडे मोठे मोठे कार्स आहेत, बंगले आहेत, करोडोची इस्टेट आहे. आज दिव्य मराठीने त्यांची प्रकाशित केलेली करोडोची इस्टेट आहे. आणि सामान्य माणूस हा सामान्य माणूसच राहिला आहे. आणि हे उमेदवार मात्र भरभराटीने चाललेले आहेत. ह्याविषयी असं मला सांगायचं आहे. तर उमेदवारांनी जनतेचीच सेवा करावी. आता फक्त नमस्कार करतायत निवडणुकीपुरते, नंतर कारमधून फिरतायत, पोलीस मागे पुढे, आणि जनता मात्र स्वैराचाराने फिरताय. आणि जर एक बघितलं ना, हीच रियालिटी आहे, सगळीकडे हेच चाललंय. सो माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटतं की डेव्हलपमेंट खरोखर आपल्या एरिया छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं आहे की नाही? आपल्या एरियात संभाजीनगरमध्ये डेव्हलपमेंट ही म्हणावी तशी झालेली नाही. कारण काय करताय, महानगरपालिका पहिल्यांदा रस्ते तयार करताय आणि नंतर पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी पुन्हा रस्ते खणताय. या दोन्ही प्रकारे त्यांचा पैशाचा अपव्यय चाललेला आहे. हा व्हायला नकोय. एक नियोजन हवं आहे शासनाचं, मनपाचं, की त्यांनी पहिले पाईपलाईन टाकून मग रस्ते करावे. आणि बऱ्याच ठिकाणी पतदिवे जे लावलेले आहेत रात्रीचे, तर त्या ठिकाणी सगळीकडे झाडी वाढलेली आहे. त्याच्यामुळे खाली प्रकाशच पडत नाहीये त्याचा. त्या दिव्यांचा काही उपयोगच होत नाहीये पतदिव्यांचा. मनपा त्याकडे दुर्लक्ष करत आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणखी एक प्रश्न माझा असा आहे की तुम्ही बघितलं असेल हे जे कार्यकर्ता लोक असते जे उभे आहेत उमेदवार, तर त्यांचं असं आहे की ते पूर्ण वर्षभर 2 वर्ष गायब राहतील. जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा एकदम फॉर्म मध्ये येऊन जातात अचानक. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे अगदी खरं आहे. उमेदवार हे फक्त प्रचारापुरते आणि इलेक्शन पुरते आमच्या समोर येतात, नंतर 5 वर्ष गायब होतात
आणि काही काम असलं तर आम्हाला ते उडवाउडीची उत्तरं देतात. आमचं काही काम होत नाही त्यांच्याकडनं. असं या प्रकारे असा आम्हाला भरपूर वेळा अनुभव आलेला आहे. चालेल सर, तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला आणि आमच्यासोबत एवढ्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार. सबस्क्राईब टू पब्लिक आय. येस.